केशवनगर भागामध्ये आज सकाळी प्रचार चालू केल्यानंतर आमच्यावर जसं ताईंनी सांगितलं स्वर्गीय अजित काकांच्या मार्गदर्शनाखाली ते बरेचसे कार्यकर्ते नवीन तयार झाले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अनिल बापू लोणकर असतील आणि स्वतः आता नवीन युवा नेतृत्व ऋषीभाऊ असतील, ऋषीभाऊ गायकवाड असतील, ऋषीभाऊ आणि अनिल बापू आणि इतर केशवनगरमधले प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये विक्रमदादा असतील, त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी सगळे केशवनगरमध्ये प्रचार चालू केल्यानंतर लोकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. सगळ्याच केशवनगरवासियांचे मी ते आभार व्यक्त करतो. त्यांनी उत्कृष्ट असा आम्हाला प्रतिसाद दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे ठामपणे ऋषीभाऊ, विक्रमदादा असतील, अनिल बापू असतील, सगळेच कंपनी केशवनगरचे रहिवासी, स्थानिक रहिवासी असतील, बाहेरून आलेले माझे रहिवासी असतील, सगळेच आमच्या मागे ठामपणे होते. लोकांचा जो कल आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे आहे. त्याचबरोबर अजित काकांनी जे कार्य केलं आहे केशवनगरमध्ये, त्याच्यासाठी ही सगळी लोकं जी जमलेली आहेत ते आज पूर्ण श्रेय हे काकांनाच जाते. काकांनी जे केशवनगरमध्ये सुरुवातीपासून जे काम केलेलं आहे, आज कुठंतरी त्याचं फळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल. रिस्पॉन्स लोकांचा भरपूर चांगला आहे आणि मला नाही वाटत की निवडून येण्यासाठी चारही उमेदवारांना काय अडचण येईल. आम्ही सकाळपासून या ठिकाणी पदयात्रेत आहोत. लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आमच्या उमेदवाराला मिळतोय आणि घरोघरी जाऊन औक्षण करण्यात एवढा वेळ जातो की आम्हाला प्रचाराला वेळ कमी पडतो की नाही ही आम्हाला कधी कधी शंका आहे. याच्या प्रचंड कामाच्या जोरावर ही लोक प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रभाग क्रमांक 15मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज केशवनगरमध्ये प्रचार चालू आहे. केशवनगरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रचाराला प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आणि आपल्यासोबत उमेदवार पण आहेत. प्रभाग क्रमांक 15चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित आबा घुले हेही आपल्यासोबत आहेत. आपण आबांशीही या ठिकाणी बोलणार आहोत. आबा नमस्कार. नमस्ते. केशवनगर परिसरामध्ये आपण फिरत आहात, कसा रिस्पॉन्स इथल्या जनतेचा दिसतोय आपल्याला? केशवनगर भागामध्ये आज सकाळी प्रचार चालू केल्यानंतर आमच्यावर जसं ताईंनी सांगितलं स्वर्गीय अजित काकांच्या मार्गदर्शनाखाली ते बरेचसे कार्यकर्ते नवीन तयार झाले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अनिल बापू लोणकर असतील आणि स्वतः आता नवीन युवा नेतृत्व ऋषीभाऊ असतील, ऋषीभाऊ गायकवाड असतील, ऋषीभाऊ आणि अनिल बापू आणि इतर केशवनगरमधले प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये विक्रमदादा असतील, त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी सगळे केशवनगरमध्ये प्रचार चालू केल्यानंतर लोकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. काकांच्या कामांचा आम्हाला निश्चितपणे इथं फायदा होतो आहे आणि ऋषीभाऊंची हजेरी काकांच्या गैरहजेरीमध्ये कुठेतरी आम्हाला त्यांची उणीव भासत आहे. पण तरी त्याची जो काय पोकळी निर्माण झाली ती पोकळी निर्माण झालेली पोकळी ऋषीभाऊ आज इथं भरून काढायचा प्रयत्न करत आहेत. नक्कीच पुढच्या दृष्टीने केशवनगरला एक युवा नेतृत्व म्हणून ऋषीभाऊ आमच्यासोबत काम करत आहेत आणि लाभणार आहेत. केशवनगर या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना ऋषीभाऊंचे आभार आणि सगळ्याच केशवनगरवासियांचे मी ते आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी उत्कृष्ट असा आम्हाला प्रतिसाद दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे ठामपणे ऋषीभाऊ, विक्रमदादा असतील, अनिल बापू असतील, सगळेच कंपनी केशवनगरचे रहिवासी, स्थानिक रहिवासी असतील, बाहेरून आलेले माझे रहिवासी असतील, सगळेच आमच्या मागे ठामपणे उभा आहेत आणि आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आमच्या सगळ्यांकडून एक विकासाचा दृष्टिकोन म्हणून सगळे पाहत आहेत आणि मला वाटते नक्कीच आम्हाला साथ देऊन येत्या 15 तारखेला भरघोस मताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निवडून देईल. ऋषीभाऊ, काय परिस्थिती आहे? आपण प्रचार करत आहे गेल्या अनेक दिवसांपासून. इथं आपलं खूप मोठं काम आहे. काय परिस्थिती आहे आज तुमची इथं? नमस्ते, मी ऋषिकेश अजित गायकवाड. तसं जर बघितलं तर लोकांचा जो कल आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं आहे. त्याचबरोबर अजित काकांनी जे कार्य केलं आहे केशवनगरमध्ये, त्याच्यासाठी ही सगळी लोकं जी जमलेली आहेत ते आज पूर्ण श्रेय हे काकांनाच जातं आहे. काकांनी जे केशवनगरमध्ये सुरुवातीपासून जे काम केलेलं आहे, आज कुठंतरी त्याचं फळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल ह्याच भूमिकेने आम्ही आज घराच्या बाहेर पडलो आहे आणि सगळेजण प्रचाराला लागलो आहे. लोकांचा रिस्पॉन्स लोकांचा भरपूर चांगला आहे आणि मला नाही वाटत की निवडून येण्यासाठी चारही उमेदवारांना काय अडचण येईल. धन्यवाद. आपण बापूंनाही विचारणार आहोत. बापू, आज तुमच्या भागामध्ये प्रचार चालू आहे. केशवनगरमध्ये सगळेच उमेदवार तुमच्याकडे आलेले आहेत. काय परिस्थिती आहे केशवनगरमध्ये आज? लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? आम्ही सकाळपासून या ठिकाणी पदयात्रेत आहोत. लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आमच्या उमेदवाराला मिळतोय आणि घरोघरी जाऊन औक्षण करण्यात एवढा वेळ जातो की आम्हाला प्रचाराला वेळ कमी पडतो की नाही ही आम्हाला कधी कधी शंका येते. कारण आमच्या या केशवनगरचे सर्व अजित काकांनी जे काम केलं आहे, त्यांच्या मागं ते ऋषीदादांचं जे काम आहे त्याचा निश्चितप्रमाणे चारही उमेदवाराला फायदा होणार आहे. याशिवाय आमचे मार्गदर्शक जितीनदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पंचायत समितीतून काही कामं झालेली आहेत. आमचे अजित दादा गुले असतील, दुर्शोधनामा धारवाडकर असतील, आमच्या 17.5चे रुपालीताई शिवानीताई तुपे असतील, त्यांचंही काम 17.5मध्ये आहे. यांचं अजिताबांचं मांजरीत काम आहे, अण्णासाहेब धारवाडकरांचं मांजरी महादेवनगरला काम आहे. याच्या प्रचंड कामाच्या जोरावर ही लोक प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे.